वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। वागर्थाविव सम्पृक्तौ वागर्थप्रतिपत्तये जगतः पितरं वन्दे पार्वती परमेश्वरौ। विघ्नहर्त्या गजाननाला वंदन केलं आहे, त्याचे आशीर्वाद मागितले आहेत. या जगाचे माता पिता शंकर पार्वती, शिवशक्ती, प्रकृती पुरुष यांनाही वंदन केलेलं आहे. आणि आपण सगळे जाणकार श्रोते आपल्यातल्या अंतरात्म्यालाही वंदन करत आहे, आपले आशीर्वाद मागत आहे. आणि आजच्या संख्या आणि संज्ञा या मालिकेतल्या नव्या पुष्पाला प्रारंभ करत आहे. माऊलींची एक प्रसिद्ध ओवी आहे. अशी ओवी आहे, हे विश्वची माझे घर ऐसी जयाची मती स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला. म्हणजे जे कोणी थोर महात्मे कैवल्यपदाला पोचले आहेत त्यांच्यासाठी हे संपूर्ण विश्व म्हणजे एक घरच आहे, हा एक परिवारच आहे, हे संपूर्ण एक कुटुंबच आहे असं मानलं जातं. कारण त्यांच्या दृष्टीने हा भेद नष्ट झालेला असतो. आपण मात्र या भेदात वावरतो, पण हे महात्मे जे आहेत ते हे भेदाच्या पलीकडे गेलेले असतात आणि त्यांना हा भेद जाणवतच नाही. कारण त्यांना सगळीकडे एकच परब्रह्माचा साक्षात्कार होत असतो. आणि म्हणूनच असं म्हटलेलं किंवा अगदी भगवद्गीतेत सुद्धा म्हणलं आहे, सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः. असा गीतेतला श्लोक आहे. सगळ्या भूतमात्रांमध्ये त्यांना परमेश्वरच परब्रह्मच दिसतं असंही म्हटलेलं आहे. किंवा सुभाषितसुद्धा असंच आहे, अयम निजहा परो वेती गणना लघुचेतसा उदारचरितानांतु वसुधैव कुटुंबकम. हे संपूर्ण वसुधा, हे संपूर्ण ही पृथ्वी जणू काही ज्यांचं कुटुंबच आहे. सगळ्या चराचर सृष्टीविषयी ज्यांच्या मनामध्ये कळवळा दाटलेला असतो असं हे जे त्यांचं कुटुंब आहे त्यांच्यासाठी हे संपूर्ण विश्व म्हणजे एक परिवार आहे. आता कुठलाही परिवार म्हटलं की त्याच्यामध्ये विभाग आले. आपल्यासुद्धा घरात नाही का, आपण पाहुण्यांसाठी दिवाणखाना वापरतो, स्वयंपाकासाठी स्वयंपाकघर वापरतो, डायनिंग रूम असते, आपल्याकडे बेडरूम असते, गेस्ट रूम असते, बाल्कनी असते, बगीचा असतो. संपूर्ण हे विश्व जर का हा एकच परिवार मानला तर या परिवारातला दिवाणखाना कुठला आहे? संपूर्ण पृथ्वी हे समजा एक कुटुंब मानलं. याच्यातला दिवाणखाना कुठला आहे? तर अमेरिका हा त्याच्यातला दिवाणखाना आहे. तिथे उत्तमोत्तम मूल्यवान आणि शोभिवंत वस्तूंची अगदी रेलचेल आहे. आपणही नाही का आपल्या हॉलमध्ये चांगल्या चांगल्या वस्तू ठेवतो. अमेरिका हा दिवाणखाना मानला तर युरोप हे त्याचं शयनकक्ष आहे. किंवा चीन हे त्याचं स्वयंपाकघर आहे, कारण चायनीज वस्तू किंवा चायनीज पदार्थांनी संपूर्ण जग काबीज केलेलं आहे. जपान हा त्याचा जणू काही त्या घराचा एक बगीचा आहे. आता ह्या सगळ्या गोष्टींनी घर परिपूर्ण होतं का? समजा हॉल आहे, बेडरूम आहे, गार्डन आहे, यांनी घर परिपूर्ण होत नाही. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये देवघराशिवाय घराला परिपूर्तताच येत नाही. मग या संपूर्ण विश्वाचं देवघर कुठलेलं आहे? तर भारतभूमी आपली हे त्याचं देवघर आहे. आणि अतिशय मंगल, अतिशय पवित्र, अतिशय अगदी आपल्या सगळ्यांना शांती देणारं असं हे देवघर आहे. प्रसादतुल्य असं हे देवघर आहे. आणि अशा ह्या देवघराचा आपण थोडासा विचार करणार आहोत. देवघर म्हणा, मंदिर म्हणा, देवालय म्हणा, हे कशावर तरी उभारलेलं असतं, म्हणजे त्याचा काहीतरी एक पाया असतो. हे मंदिर जे आहे ना, भारतभूमी हेच मुळी एक मोठं पवित्र मंदिर आहे. आणि हे मंदिर 16 भक्कम खांबांवर उभं आहे. 16 भक्कम खांब आहेत, पण ते अतिशय सुंदर आहेत, अतिशय कोरीव काम आहे, अतिशय रेखीव अशा 16 खांबांवर हे मंदिर उभं राहिलेलं आहे असं आपण म्हणूया. हे 16 खांब कुठलेत? तर 4-4चे 4 गट केले तर हे 16 खांब होतात. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये 4-4च्या 4-4 गोष्टी आहेत. त्या कुठल्या आहेत? तर 4 वेद आहेत, 4 पुरुषार्थ आहेत, 4 वर्ण आहेत आणि 4 आश्रमही आहेत. अशा या 16 खांबांवर हे सुरेख असं मंदिर उभं आहे. आणि हे मंदिर नुसतं भारतीयांपुरतंच नाही तर जगातल्या प्रत्येक मानव म्हणून जो कोणी जन्माला आला त्या प्रत्येकासाठी हे मंदिर किंवा हे ह्याच्यातलं जे मूर्ती आहे ही सगळ्यांसाठी मार्गदर्शक आहे. आणि ह्याच सगळ्याचा विचार आपण ह्या भागामध्ये करणार आहोत. आपण संख्या आणि संज्ञाबद्दल बोलतो आहे.
मागच्या वेळेला आपण 5 या संख्येबद्दल बोललो, पण त्यापूर्वी आपण काही मोठ्या संख्याही बघत असतो. आज आपण थोडीशी 24 या संख्येबद्दल बोलणार आहोत. 24 म्हटल्यानंतर आपल्याला काय काय आठवतं? तर संध्येमध्ये परमेश्वराची 24 नावं आहेत. म्हणजे अगदी केशवाय नमः, माधवाय नमः, नारायणाय नमः, अगदी अनिरुद्ध आहे, प्रद्युम्न आहे, नारसिंह आहे. ह्या सगळ्याचं नाव आपण घेतलं जातं त्याच्यामध्ये. दामोदर, संकर्षण, वासुदेव, अनिरुद्ध, पुरुषोत्तम, अधोक्षज अशी अनेक नावं, 24 नावं संध्येची आहेत. त्याचप्रमाणे 24 तीर्थंकर आहेत. जैन समाजामध्ये 24 तीर्थंकर मानले जातात. त्याचप्रमाणे आपण जो गायत्री मंत्र म्हणतो ना, आपल्याला एकच गायत्री मंत्र माहिती आहे, तो आहे खरं तर सवितृ मंत्र. पण अशा अनेक गायत्री आहेत. म्हणजे गणेश गायत्री आहे, विष्णू गायत्री आहे, लक्ष्मी गायत्री आहे, रुद्र गायत्री आहे, गुरु गायत्री आहे, सूर्य, चंद्र, गंगा, ब्राह्मण, क्षत्रिय अशा अनेक 24 गायत्री आहेत असंही मानलं जातं. आणखीन 24 या संख्येबरोबर आपल्याला आठवतात ते दत्तात्रेयांनी केलेले 24 गुरु. या सृष्टीमध्ये खरं तर प्रत्येक गोष्ट आपल्याला काही ना काहीतरी शिकवत असते. चांगल्या गोष्टीकडनं आपण चांगलं घेतो आणि वाईट गोष्टीकडनं काय टाळायचं हेही शिकत असतो. त्यामुळे असे दत्तात्रेयांचे 24 गुरु आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये पृथ्वी आहे, वायू आहे, आकाश आहे, उदक आहे, अग्नी आहे, ही पंचमहाभूतं तर आहेच आहेत. पण सूर्य, चंद्र, कपोत, अजगर, समुद्र, पतंग, मधुकर, हत्ती, मधुप, हरिण, मीन, पिंगला, भिंगुरटी, ऊर्णनाभी, कोळी अशा अनेक 24 गुरूंकडनं प्रत्येकाकडनं एक एक गुण शिकण्यासारखं आहे असं दत्तात्रेयांनी मानलं आहे. आणि म्हणूनच त्यांनी या सगळ्या 24 गोष्टींना आपले गुरु केलेलं आहे. या गोष्टी तर आपण बघणारच आहोत. 24च्या पण अनेक गोष्टी आपण पाहतो आहे. पण आज आपण जास्त करून एक वेगळ्या संख्येबद्दल बोलणार आहोत. ती संख्या आहे 4. 4 काय आहेत? आज आपण आत्ता पाहिलं 4 वेद आहेत, 4 पुरुषार्थ आहेत. आता ह्याच्याकडे जाण्यापूर्वी एक थोडंसं आणखीन जाणून घेऊया की जसं सुगंध आणि चंदन वेगळं करता येतं का? गूळ आणि त्याची गोडी वेगळी करता येते का? किंवा हिमालयाला कधी बर्फ सोडून राहील का? बर्फ आहे आणि म्हणूनच तो हिमालय आहे. म्हणजे ह्या गोष्टी जशा परस्परामध्ये मिसळून गेलेल्या आहेत, त्याचप्रमाणे कुठल्याही काळात, कुठल्याही देशात, कुठल्याही समाजात माणूस म्हटलं की त्याला ज्ञानाची लालसा आहेच आहे. आजच्या काळातला नाही. आजच्या काळामध्ये वैज्ञानिक मोठमोठ्या प्रयोगशाळांमध्ये मोठमोठे प्रयोग करतात, शोध लावतात, त्याच्यावरनं काही नियम तयार करतात. पण हेच सगळं फार पूर्वी म्हणजे अगदी आपल्या ऋषीमुनींच्या काळापासून चालत आलेलं आहे. ऋषीमुनींनीसुद्धा तेव्हा ते जेव्हा आश्रम बांधून राहत होते आणि त्या ऋषींनासुद्धा ज्ञानाचं अगदी वेड लागलं होतं. ज्ञानाची इतकी जिज्ञासा होती की संपूर्ण सृष्टीचा त्यांनी अभ्यास केला. म्हणजे आकाशातल्या खगोलाचा, संपूर्ण खगोलशास्त्राचाही त्यांनी अभ्यास केला, प्राणीशास्त्राचा केला आहे, या पृथ्वीच्या वरच्या सगळ्या पशुपक्ष्यांचा अभ्यास केला आहे, मानवी शरीराचाही त्यांनी अभ्यास केला आणि त्यांनी त्याच्यासाठी सगळ्याचं निरीक्षण केलं. पहिली पायरी आहे निरीक्षण, ऑब्झर्वेशन. निसर्गाचं निरीक्षण केलं, समाजाचं केलं, स्वतःच्या देहाचंही निरीक्षण केलं आणि त्यातून त्यांनी आत्मचिंतन केलं. नुसतंच निरीक्षण पुरेसं नाही आहे, नुसतं श्रवण पुरेसं नाही आहे, त्याच्यानंतर मनन घडायला पाहिजे, चिंतन घडायला पाहिजे. तसं ह्या ऋषींनी आत्मचिंतन केलं आणि त्यातून मानवी आयुष्याच्या उत्तम नियोजनासाठी आणि समाजाच्या सुचारू व्यवस्थापनासाठी त्यांनी काही नियम तयार केले. आता ते नियमच आपण बघणार आहोत. आता सर्वसाधारणपणे मानवी आयुर्मर्यादा किती आहे? तर 100 वर्ष ही आयुर्मर्यादा साधारणपणे आहे. 100 वर्ष हे आयुष्य एकाच व्यक्तीचं असलं तरीसुद्धा निरनिराळ्या टप्प्यावर माणसाचे विचार, त्याची कर्तव्य, त्याच्या इच्छा, आकांक्षा बदलत असतात. आठवा ना, लहानपणी आपल्याला ज्या गोष्टीमध्ये अतिशय रस होता त्या गोष्टी आता तितक्याशा आवडत नाही. तरुणपणी जे आवडत होतं ते आता ह्या वयात आवडत नाही. प्रत्येक टप्प्यावर माणसाच्या इच्छा, कर्तव्य आणि विचार बदलत असतात आणि ह्याचाच सगळ्याचा विचार आपल्या पूर्वजांनी केला होता. आणि म्हणून वेगवेगळ्या वळणावर माणसाचं आदर्श जीवन कसं असावं, ज्याच्यातून त्याला स्वतःला आनंद मिळेल आणि समाजाची घडीसुद्धा व्यवस्थित बसेल, यासाठी
आमच्या पूर्वजांनी एक पद्धती शोधून काढली, ती आहे आश्रम पद्धती. आश्रम म्हणजे कुटी नाही बरं का, किंवा आश्रम म्हणजे नुसती राहण्याची जागा नाही, तर आश्रम ही जीवनशैली आहे, एक वेगळी आहे आणि ही समाज नियमांनी बद्ध आहे. आता ही आश्रमशैली, 4 आश्रम काय आहेत हे आपण बघणार आहोत. खरं तर माणसाचं म्हणजे बालकाच्या जन्माच्या पूर्वीपासून म्हणजे गर्भावस्थेपासूनच त्याच्यावर काही संस्कार केले जातात. आपल्याकडे 16 संस्कार मानले जातात. म्हणजे गर्भावस्थेत असतानासुद्धा त्या बालकावर काही संस्कार केले जातात. जन्म झाल्यानंतर त्याचं नामकरण असेल, त्याचं जावळ असेल, त्याचं उष्टावण असेल, असे काही संस्कार करत करत उपनयन संस्कारापर्यंत येऊन आपण थांबतो. उपनयन संस्कार हा माणसाच्या आयुष्यातला खरं म्हटलं तर एक टर्निंग पॉईंट आहे. तोपर्यंत काय झालेलं असतं, तोपर्यंत त्या बालकाची वाणी शुद्ध झालेली असते, स्पष्ट बोलता यायला लागलेलं असतं आणि काही प्रमाणात का होईना तो स्वावलंबी झालेला असतो. मग अशा वेळेला म्हणजे साधारण वयाच्या 5व्या ते 7व्या वर्षापर्यंत हा मुलगा साधारणपणे स्वतःचं आत्मनिर्भर झालेला असतो आणि म्हणून अशा वेळेला त्याला गुरुगृही शिकण्यासाठी पाठवतात. म्हणजेच घरापासून दूर पण गुरुजींच्या आणि गुरु आणि गुरुपत्नी यांच्या वत्सल निगराणीखाली हा बालक वाढायला लागतो. अर्थातच तिथलं शिस्तशीर आणि नियमबद्ध वातावरणही असतं. म्हणजे गुरूंच्या किंवा गुरुपत्नीच्या आचरणाचा किंवा 6 अध्यायांचं उत्तमोत्तम आचरण असतं, त्याचा परिणाम त्या बालकावर होत असतो आणि तो प्रत्येकातले चांगले गुण घेत असतो. याच वेळेला त्याला संथा दिली जाते, त्यामुळे उच्चारण शुद्ध व्हायलाच पाहिजे. जीभ अतिशय हलकी होते. आरोग्यपूर्ण नियमबद्ध वातावरणामुळे देहाला किंवा तिथल्या काही कामामुळे, रोजच्या दैनंदिन कर्तव्यामुळे त्याच्या देहालाही एक प्रकारचा आकार मिळत असतो. या सगळ्या गोष्टी आणि 12 वर्ष साधारण गुरुकुलातलं वास्तव्य असतं ते साधारणपणे 12 वर्षाचं असतं. या अनुशासित अध्ययनातून एक परिपूर्ण व्यक्ती आकाराला येते. हा आहे ब्रह्मचर्याश्रम. हा पहिला आश्रम आहे. आणि पूर्वी केवळ संथा पद्धतीने हे सगळं शिक्षण दिलं जायचं, हे अध्ययन अध्यापन चालायचं. त्यामुळे पुन्हा पुन्हा घोटून कालचं आणि आजचं आणि उद्याचं असं करत ते जोडत स्मरणशक्ती अतिशय तल्लख व्हायची. विधिवत उच्चारणामुळे आपोआपच प्राणायामही घडायचा आणि मग मनगट आणि मेंदू याच्यामध्ये एक प्रकारचा समतोल साधला जायचा, एक प्रकारचं अलाइनमेंट असायची त्याच्यामध्ये आणि त्यातून काय घडायचं तर एक उत्तम नागरिक तयार व्हायचा. आणि त्या ब्रह्मचर्याश्रमाचा अखेरीला म्हणजे त्याचा समारोप करताना किंवा ज्याला आपण आज कॉन्व्होकेशन म्हणतो त्याला पूर्वी समावर्तन असं म्हटलं जायचं. अशा समावर्तन प्रसंगी ऋषी किंवा ते गुरुजी किंवा आचार्य त्या बालकाला उपदेश करायचे. काय उपदेश करायचे? मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. आणि तू आता काय करशील तर प्रजातंतू न व्यत्सेदी, तू आता गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश कर आणि हा प्रजेचा तंतू आहे, हे जे संतती विस्तार आहे, हा तंतू कधी खंडित होऊ देऊ नकोस, असा त्याला उपदेश करून 12 वर्षांनी हा मुलगा आपल्या स्वगृही परत यायचा. तोपर्यंत साधारण तो 20-22 वर्षाचा झाला असायचा. घरी परतल्यानंतर काही काळ मातापित्यांची सेवा करत त्याचं विद्याध्ययन किंवा ज्ञानसाधना चालू असायची. मग आईवडिलांच्या निर्णयानुसार एका सुशील आणि सद्गुणी मुलीशी विवाह करून तो गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करायचा. या गृहस्थाश्रमाची सुद्धा फार मोठी कर्तव्य आहेत. खरं म्हटलं तर 4 आश्रमामध्ये गृहस्थाश्रम हा सर्वात श्रेष्ठ आहे. धन्यो गृहस्थाश्रम हा असं म्हटलेलं आहे. म्हणजे गृहस्थाश्रमावर हे बाकीचे 3ही आश्रम अवलंबून असतात किंवा सगळ्यांना त्याचा आधार असतो. गावात येणारे कुणी अतिथी अभ्यागत असतील, छात्र असतील, या सगळ्यांना आधार देणारा हा गृहस्थ असा असतो. अशी श्रुतींनीसुद्धा त्याची प्रशंसा केलेली आहे. म्हणजे तिथे कुळधर्म, कुळाचार, यज्ञकर्म ही सगळी नित्यकर्म आचरत असतानाच त्याचा संसार फुलत असतो. प्रजातंतू न व्यत्सेदी असा गुरूंचा आदेश मानून त्याचा संसारही मुलाबाळांनी असा फुलत असतो. या सगळ्या गोष्टी समाजातील इतर व्यक्तींनासुद्धा अशा गृहस्थाश्रमी व्यक्तीचा आधार वाटत असतो. मग या गृहस्थाश्रमाचं मर्यादा कुठपर्यंत? साधारण 50शीपर्यंत. साधारण 50शीपर्यंत सगळी कर्तव्ये पार पडल्यानंतर जेव्हा आपल्या ज्येष्ठ अपत्याला पुत्र होतो
तेव्हा या संसारातून आपलं लक्ष थोडंसं काढून घ्यायचं. आणि हा आहे तिसरा आश्रम आणि त्याला म्हटलेला आहे वानप्रस्थाश्रम. ब्रह्मचर्याश्रम हा पहिला आश्रम आहे, गृहस्थाश्रम हा दुसरा आश्रम आहे, वानप्रस्थाश्रम हा तिसरा आश्रम आहे. हळूहळू काय करायचं तर आपल्याच मुलीबाळींवर, लेकीसुनांवर गृहकृत्यांची जबाबदारी सोपवून आपण थोडंसं बाजूला व्हायचं. म्हणजे घरातच राहायचं, संसारातच राहायचं, पण लक्ष थोडंसं कमी करायचं, कर्तेपणाचा आपला अभिमान टाकून द्यायचा आणि पुढच्या पिढीवर थोडी या जबाबदाऱ्या सोपवायच्या. म्हणजे सगळा कारभार मुलाबाळांवर सोपवून आपण व्हावे स्वस्थ, याचेच नाव वानप्रस्थ. अर्थात अडीअडचणीला, कठीण प्रसंगी, अडल्या पडल्याला आपण सल्ला मागितला तर नक्कीच द्यायचा, पण धीरही द्यायचा, पण रोजच्या आयुष्यात ढवळाढवळ न करता थोडंसं तटस्थपणाने बघायला शिकणं हा आहे वानप्रस्थाश्रम. आता मुलांवर एकदा जबाबदारी सोपवली ना की त्यांनाही कामाचं भान येतं, पैशाची, पदार्थाची, वस्तूची किंमत कळायला लागते आणि मग ते खंबीरपणाने सगळा संसार उत्तमपणाने चालवायला लागतात. एकदा हे कळलं की आपण पूर्णच निवृत्त व्हायचं. या सगळ्या गोष्टी त्यांना कळल्या की आपण पूर्णपणाने निवृत्त व्हायचं आणि संपूर्ण लक्ष परमेश्वराचं नामस्मरण, जपध्यान ह्याच्याकडे द्यायचं. असं तपपूत जीवन जगून आयुष्याचं सार्थक करणं हा आहे संन्यासाश्रम. अशा 4 आश्रमामध्ये योग्य रीतीने आपलं जीवन जर का बांधून घेतलं तर ह्या 4 आश्रमाची अशी महती आहे. आणि बघा ना, रुळावरून जाणारी आगगाडी जशी रूळ बदलताना खडखडाट न करता सहजतेने बदलते, तसंच आयुष्याच्या वळणावरनं हे 4 आश्रम जर का आपण योग्य रीतीने त्याचं पालन करत गेलो तर नात्यांमध्ये कुठेही खडखडाट होणार नाही आणि अतिशय सुरळीतपणे हे आयुष्य उत्तम रीतीने पुढच्या पिढीपर्यंत सोपवण्याची ही फार सुंदर युक्ती आपल्या ऋषीमुनींनी सांगितलेली आहे. हे झाले 4 आश्रम. असेच आहेत 4 वर्ण. वर्ण कुठले आहेत तर ज्या समाजात आम्ही राहतो ना त्या समाजामध्ये रुची वैचित्र्य आहे. एक माणूस काही दुसऱ्यासारखा नाही, एकाच्या आवडीनिवडी त्या दुसऱ्यासारख्या असूच शकत नाही. म्हणजे या समाजामध्ये वैविध्य आहे, नानात्व आहे. अशा या समाजामध्ये वेगवेगळी कामंही असतात. आत्ता आपण जरी अध्ययन अध्यापन ह्याला महत्त्व दिलं, आपण आश्रम पद्धती बघताना, तरी केवळ अध्ययन करून कोणाचं पोट भरणार नाही. त्याच्यासाठी कुणीतरी शेती करायला पाहिजे, कुणीतरी गोपालन करायला पाहिजे, कुणीतरी आपलं शत्रूपासून संरक्षण करायला पाहिजे आणि ह्या सगळ्याबरोबर आपल्या निसर्गदत्त ज्या प्रेरणा आहेत त्याही जपायला पाहिजेत. या सृष्टीमध्ये निसर्गाने प्रत्येक मनुष्य वेगळा बनवला आहे. रंग, रूप, वर्ण, आकार, आवडी निवडी या सगळ्या प्रत्येकाच्या भिन्न आहेत, पण म्हणूनच जगण्यात मजा आहे. आणि म्हणून ह्या समाजामध्ये प्रत्येकासाठी एक काम आहे. त्यामुळे त्यातनं काय होतं तर सगळ्यांच्या गरजा तर पूर्ण होतात, प्रत्येकाला योग्य मोबदलाही मिळतो, समाधानही लाभतं आणि समाजाची बांधणी घट्ट, सुबद्ध, निबद्ध अशी होत जाते. अशा या कार्यानुसार केलेल्या विभागणीला म्हटलं आहे वर्णपद्धती. अगदी भगवद्गीतेत भगवंत स्वतः म्हणतात, चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः. खरंच आहे, या सृष्टीमध्ये, या समाजामध्ये ब्राह्मण, आणि आता हा समाजाला समजा पुरुष म्हटला, समाज ही एक व्यक्ती समजा आपण कल्पिली, तर या समाजाचं मस्तक कोण आहे तर ब्राह्मण हे या समाजाचं मस्तक आहे. बाहू कोण आहेत तर ते आहेत क्षत्रिय, हे त्याचे बाहू आहेत. वैश्य या त्याच्या मांड्या आहेत आणि पावलं हे त्याचे म्हणजे शूद्र ही त्याची पावलं आहेत समाज पुरुषाची असं म्हणता येईल. त्यामुळे ही, आणि शूद्र म्हणजे वाईट नाही बरं का, क्षुद्र नाही आहे इथे शब्द, शूद्र आहे. शूद्र म्हणजे ज्याला सेवेची आवड आहे. परिचर्यात्मकं कर्म शूद्रस्यापि स्वभावजम असं भगवद्गीता सांगते. आणि इथे शूद्रचा अर्थ आजच्या युगामध्ये ज्याला आपण सर्व्हिस इंडस्ट्री म्हणतो, सर्व्हिस, अनेक सर्व्हिस आहेत, अगदी कुरिअर सर्व्हिसपासून अगदी ब्युटी पार्लर सर्व्हिसपर्यंत या सगळ्या सर्व्हिसेस ज्या आहेत ना त्याला शूद्र म्हटलेत. पण हे कमी नाही आहे बरं का, याच्यात कोणीही उच्च नाही किंवा कोणीही नीच नाही, हा कुठला भेदभावच नाही, कारण हे सगळेच वर्ण समाज बांधणीसाठी आवश्यक आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जन्मानी ठरत नाहीत. म्हणजे एखाद्या क्षत्रियाचा मुलगा अध्ययन अध्यापनाकडे त्याची ओढ असू शकते किंवा एखाद्या वैश्याच्या मुलाला
सर्व्हिस किंवा शूद्राचं काम करावंसं सुद्धा वाटू शकतं. म्हणजे हे सगळं गुणकर्म विभागशः म्हटलेलं आहे. ज्याला ज्याच्यात रुची असेल त्याच्यासाठी निवडीचं स्वातंत्र्य आहे. अशी ही वर्ण आणि आश्रम पद्धती आपण पाहिली. आता आणखीन बघणार आहोत 4 पुरुषार्थ. पुरुषार्थ काय आहेत? तर 4 पुरुषार्थ आहेत: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. अर्थ म्हणजे काय? आधी अर्थचा अर्थ काय आहे? तर अर्थचा अर्थ आहे प्राप्तव्य, गंतव्य, जे आपल्याला मिळवायचं आहे. माणसाला हा एक नरदेह मिळाला आहे. उत्तम जन्म मिळाल्यानंतर कुठल्या 4 गोष्टी त्यांनी प्रकर्षाने मिळवल्याच पाहिजेत, ह्या 4 गोष्टी आहेत. त्याला पुरुषार्थ म्हटलेलं आहे. धर्म म्हणजे काय आहे? तर धर्माचरणाने वागायचं. आता धर्म म्हणजे कुठला हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन हा धर्म नाही आहे. तर प्रत्येकाचा धर्म असतो आणि प्रत्येक वळणावर वेगळा धर्म असतो. छात्रधर्म वेगळा, पत्नी धर्म वेगळा, शेजार धर्म वेगळा, राजधर्म वेगळा, पुत्रधर्म, प्रत्येकाचे धर्म असतात. त्या धर्मानुसार आचरण करणं एवढंच. या शास्त्रविधीनुसार जे जे सांगितलं आहे ते आचरण करायचं. किंवा कर्तव्य कर्म हाच धर्म आहे. तुमचं जे जे कर्तव्य, विद्यार्थ्यांनी अभ्यास करणं हे त्याचं कर्तव्य, हाच त्याचा धर्म आहे. गृहिणींनी आपलं घर चांगलं सांभाळणं, उत्तम स्वयंपाक करणं, पाहुण्या रावळ्यांचं आदरातिथ्य करणं हा तिचा धर्म आहे. धर्माचरण करणं हे पहिलं प्राप्तव्य आहे. आता आपण एकदम शेवटचं बघणार आहोत, मोक्ष. मोक्ष हे काय आहे? तर मोक्ष हे अल्टिमेट डेस्टिनेशन आहे, अंतिम गंतव्यस्थान आहे. म्हणजेच मोक्ष प्राप्त करणं. मोक्षाची आपल्याला भीती वाटते बरं का. मोक्ष म्हणजे खरं तर काय आहे? तर ह्या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातनं मुक्ती मिळवणं. पुनरपि जननम पुनरपि मरणम, ह्याच्यातनं मोकळं होणं. ही लिंक आहे, ही साखळी आहे, ही खंडित करणं म्हणजे खरं तर मोक्ष आहे. आता या एका बाजूला धर्म आहे आणि एका बाजूला मोक्ष आहे. या दोन्हीच्या मध्ये अर्थ आणि काम बसवायचे. अर्थ काय आहे? तर अर्थ म्हणजे पैसा, अर्थ म्हणजे वित्त. जीवन सुखाने जगण्यासाठी आवश्यक साधन हे अर्थ आहे, परंतु ते साध्य नाही आहे हे मात्र लक्षात ठेवायचे. हे साधन आहे, त्याला इन्स्ट्रुमेंटल व्हॅल्यू आहे, अल्टिमेट व्हॅल्यू नाही आहे, एवढं मात्र लक्षात ठेवायचं. आणि काम, काम हे काय आहे? तर प्रजाविस्तारासाठी काम हा आवश्यकच आहे, तरी त्याच्या अति आहारी जाऊन चालणार नाही. त्याचा संयतपणाने उपभोग घ्यायचा आहे, शास्त्रानुसार उपभोग घ्यायचा आहे. कारण भगवंतांनी सुद्धा आपली विभूतीच सांगले, धर्माविरुद्धो भूतेषु कामोस्मी भरतर्षभ, असं भगवंतांनी सांगितले. असे हे 4 पुरुषार्थही आहेत. आता चतुर्वेद आपण थोडेसे बघणार आहोत. चतुर्वेद म्हणजे काय आहे? तर ऋषींच्या अवतीभवतीच्या निसर्गाचं निरीक्षण. ऋषींनी काय केलं? तर आपण पहिल्यांदाच पाहिलं की सगळ्याचं निरीक्षण केलं, त्याच्यावर संशोधन केलं. दूरवर असणाऱ्या खगोलाचंही निरीक्षण केलं, स्वतःच्या शरीराचं निरीक्षण केलं, प्राणी, पशु, पक्षी, झाडं, वेली या सगळ्याचा त्यांनी अभ्यास केला. त्यावरून काही आडाखे बांधले आणि त्यातनं हे करत असताना अर्थातच निरीक्षणानंतर त्यांनी आत्मचिंतन केलं. हे आपण मगाशीच पाहिलं. या आत्मचिंतन मननामध्ये काय व्हायचं? तर त्यांची बुद्धी जी आहे, ती जड जी बुद्धी आहे ना, ती हळूहळू तरल तरल सूक्ष्म सूक्ष्म होत गेली. म्हणजे एका गीतामध्ये आहे, जडता मतीची भंगली. अशी ही मतीची जडता पूर्ण काढून टाकून ती जेव्हा बुद्धी तरल होते, किंवा ज्याला ऋतंभरा प्रज्ञा म्हटले, अशा हलक्या हलक्या तरल अवस्थेत गेल्यानंतर या ऋषींना कितीतरी वेगवेगळ्या गोष्टींची अनुभूती यायला लागली. म्हणजे त्याच्यामध्ये प्रातिभ दर्शन आहे, प्रातिभ श्रवण आहे, अनेक नाद ऐकायला लागले, अनेक ज्योतींचं दर्शन घडायला लागलं. असंच अनेक वेळेला त्यांना एका विलक्षण शांतीचा, समाधानाचा अनुभव यायचा. या देहाच्या पलीकडे जो नित्यशुद्ध नित्यबुद्ध असा आत्मा आहे, त्याची ओढ वाटायची. अर्थात अनेक वेळेला त्यांना कधीकधी कधीही न ऐकलेले, ह्यापूर्वी कधीही न अनुभवलेले असे ध्वनीही ऐकायला यायचे. अशाच तरल अवस्थेमध्ये ऋषींना वेद दिसले. ऋषीर दर्शनात अशी व्याख्या केली जाते. वेद म्हणजे काय? तर वेद म्हणजे मंत्र आहेत. तो साक्षात परमात्म्याचा आदेश आहे. ते पाहून, ते ऐकून ऋषी इतके आनंद विभोर झाले, कुणीही त्याचे कर्तृत्व मात्र स्वतःकडे घेतले नाही. एकही ऋषी असं म्हणत नाही की हे वेद मी लिहिले.
कारण वेदांना अपौरुषेय असं म्हटलेलं आहे. ते परमेश्वराची ती निश्वसित आहेत असंही म्हटलेलं आहे. अशा या अनुभूतीतून लाभलेल्या ज्ञानाचं या सगळ्या वेदराशी, मंत्र हे सगळे एकत्र केले गेले आणि त्याला वेदराशी म्हटलं आहे. आणि या वेदराशींचं पुढे महर्षी वेदव्यासांनी त्याचं वर्गीकरण केलं. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. आता ह्या ऋग्वेदामध्ये काय आहे थोडक्यातच आपण बघणार आहोत. ऋग्वेदामध्ये निसर्ग देवतेची स्तुती आहे. आता प्रत्येक हे 4 वेदांचं खरं तर पहिल्यांदा 3च वेद केले. 4था वेद हा नंतर तयार केला असावा असं वाटते. कारण गीतेमध्ये सुद्धा प्रत्येक वेळेला त्रैविद्यामाम सोमपाह पूतपापा 3 वेदांचं वर्णन आहे. किंवा ऋक् साम यजुरेवच असंही वर्णन आढळतं. ऋग्वेदामध्ये सूक्त आहेत. म्हणजे इंद्र सूक्त आहे, पर्जन्य सूक्त आहे, अग्नी सूक्त आहे, उषा सूक्त आहे. आता ह्या सगळ्या निसर्ग देवतांना किंवा हे जे मायटी फोर्सेस आहेत यांनाच देवता मानलं आणि त्यांनी आपल्यावर कोपू नये आणि म्हणून त्यांनी प्रसन्न राहावं म्हणून त्यांची प्रार्थना केलेली आहे. निसर्गाला एकदा देव मानल्यानंतर निसर्गातला समतोल राखला गेला पाहिजे याची जाणीवसुद्धा ऋषींना होती आणि त्यासाठी त्यांनी यज्ञ केले. आता यज्ञामुळे काय होतं तर यज्ञामुळे वातावरण शुद्धी होते आणि या यज्ञात म्हणण्याचे जे कोणी मंत्र आहेत त्याला यजुस असं म्हटलेलं आहे. या यजुसचा मिळून एक यजुर्वेद तयार झालेला आहे. या यजुर्वेदाचे पुन्हा 2 भाग आहेत बरं का, शुक्ल यजुर्वेद आणि कृष्ण यजुर्वेद. आता ऋग्वेदातल्या ज्या ऋचा होत्या त्या काही गेय स्वरूपाच्या होत्या आणि त्या गायल्या गेला आणि अशा गायल्या जाणाऱ्या ऋचांचा मिळून एक सामवेद तयार झाला. सामवेदाला तर भगवंतांनी आपली विभूती मानली आहे. वेदानाम सामवेदोस्मी अशी त्याची महती गायलेली आहे. आता हे सगळं जरी असलं तरी अथर्ववेद हा थोडासा नंतर काही काळानंतर त्याच्यामध्ये अंतर्भाव केला असावा असं वाटतंय. आता या अथर्ववेदामध्ये काय, अथर्ववेदाला फारशी ह्या 3 वेदा इतकं महत्त्व दिलं जात नाही. कारण त्याच्यामध्ये कृष्ण यातू, कृष्ण म्हणजे ब्लॅक आणि यातू म्हणजे जादू, ब्लॅक मॅजिक ज्याला म्हणतात ना, याचा वापर काही ठिकाणी केला. म्हणजे जारण मारण असेल, तंत्रविद्या असेल, अशा काही गोष्टींचा समावेश केला आहे. परंतु हाही महत्त्वाचा वेद अर्थातच आहे. ह्या वेदराशींची विभागणी केल्यानंतर महर्षी वेदव्यासांनी प्रत्येक आपल्या एकेका शिष्याला एक वेद सोपवला आणि या वेदांशी 4 महावाक्यसुद्धा आहेत. म्हणजे ऋग्वेदाचं महावाक्य आहे प्रज्ञानम ब्रह्म, यजुर्वेदाचं महावाक्य आहे अहम ब्रह्मास्मी, सामवेदाचं महावाक्य आहे तत्त्वमसी आणि अथर्ववेदाचं महावाक्य आहे अयमात्मा ब्रह्म. आणि हे 4 वेद पहिलं वैशंपायन आणि याज्ञवल्क यांच्यावर यजुर्वेद सोपवला. सुमंतूकडे सामवेद आहे आणि जैमिनीकडे अथर्ववेद असे 4 वेद आपल्या 4 शिष्यांकडे सोपवून या 4 वेदांची विभागणी वेदव्यासांनी केलेली आहे. असे आपण आता ह्या भागामध्ये 4 वेद, 4 पुरुषार्थ, 4 वर्ण आणि 4 आश्रम पाहिले. आता पुढच्या भागामध्ये आणखीन काही 4 गोष्टींचा आपण अंतर्भाव कशात होतोय तेही बघणार आहोत.